नमस्कार मंडळी. हॅलो. आज काय झालं माहिती का, सुवानी वॉज नॅगिंग माय हेड. ती सुवानी माझं डोकं खात होती. सो मी तिला बिझी करण्यासाठी एक ऍक्टिव्हिटी दिली आहे आणि ही ऍक्टिव्हिटी जर तुम्ही इंग्रजी बोलायचं शिकत असणार तर तुम्हाला सुद्धा हे माहिती असणं खूपच गरजेचं आहे. म्हणून तुम्ही सुद्धा हे करून पहा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग, आर यू रेडी? येस. ओके. तर आता मी सुवानीला इथं काही मराठी शब्द दिले आहेत, त्यांनाच आपण प्रोनाउन्स म्हणत असतो इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये सर्वनाम म्हणत असतो. तर हे आपल्याला येणं खूप गरजेचं आहे. तर सुवानीला किती माहिती आहे ते आपण आता बघणार आहोत. सो रेडी? येस. ओके, युअर टाइम स्टार्ट्स नाव. राईट डाऊन. मी, आय, माझे, माय, मला, गिव मी, मला दे, मी, तू. यू, व्हेरी गुड. तुझे, योर्स, तुला, यू, आम्ही, स्ट्रेटली, आम्ही, वी, राईट प्रॉपरली, आमचे, अवर्स, आवरही बोलू शकते. ते, दे, नेक्स्ट इज त्यांचे, त्यांचे, देट्स, देर, ओनली देर. नेक्स्ट इज त्यांना. दे, रॉंग. मी त्यांना सांगितलं तर कसं बोलशील? आय टोल्ड देम. राईट डाऊन. ती, शी, तिचे, हर, तीच, तिला, हर्स, हर. मी तिला सांगितले, आय टोल्ड हर. मी तिला दिले. कसं बोलशील? आय गिव हर. तो, ही, तो आपण बॉय साठी यूज करतो आणि ती हर गर्लसाठी. त्याचे, हिज, त्याला, त्याला, हिम. व्हेरी गुड. त्याचप्रमाणे आपण हे सुद्धा काही निर्जीव वस्तूंसाठी यूज करत असतो. तर ते साठी काय यूज करतो आपण? ते साठी इट. व्हेरी गुड. आणि त्याचे बोलायचे असेल तर इट्स. व्हेरी गुड. ली. आता यामुळे तुम्ही बघितलं असेल सुवानीने कुठं युअर लिहिलंय, तर कुठं यू लिहिलंय, तर कुठं हर, हर्स असं आपण बोलत असतो. तर यामध्ये हे सगळे जे आहेत ते प्रोनाउन आहेत, पण काही सब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स आहेत आणि काही ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स आहेत. सब्जेक्टिव्ह म्हणजे आय, वी, शी, ही, म्हणजे जे वाक्याच्या सुरुवातीला येत असतात ते म्हणजे सब्जेक्टिव्ह. जे कर्ता असतात वाक्यामध्ये त्यांना आपण सब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स म्हणत असतो. आणि ऑब्जेक्टिव्ह जे म्हणजे वाक्याच्या शेवटी किंवा वाक्याच्या मध्ये येत असतात. जसं की मी एक मुलगी आहे, आय एम अ गर्ल. तर इथं आय हा सुरुवातीला आला, कर्ता म्हणून आला, सब्जेक्ट म्हणून आला, म्हणून ते सब्जेक्टिव्ह प्रोनाउन झालं. पण मला दे, गिव मी, तर हे मी हे शेवटी आलं, तर हे झालं ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स. आता जसे की आपण इथं बघितलं, आय साठी मी साठी आपण आय यूज करतो आणि माझे साठी आपण माय यूज करतो. पण आपण अजून एक यूज करत असतो ते म्हणजे माइन. जर आपल्याला बोलायचं असेल की हे माझे आहे तर त्याच्यासाठी आपण काय यूज करतो, अजून एक प्रोनाउन्स असतं ते म्हणजे माइन. इथे फक्त तुम्हाला छोटासा फरक दिसेल. जसे की आपण बोलत असतो
हे पुस्तक माझे आहे तर तुम्ही बोलणार दिस इज माय बुक. आणि जर तुम्हाला बोलायचे असेल हे माझे पुस्तक आहे तर तुम्ही बोलणार दिस बुक इज माइन. म्हणजे तुम्हाला जर मालकी दाखवायची असेल तर तुम्ही माइन यूज करू शकतात. पण फक्त जर तुम्हाला सांगायचं असेल की ही माझी कार आहे तर तुम्ही बोला दिस इज माय कार. आणि असं जर बोलायचं असेल ही कार माझी आहे तर तुम्ही बोला दिस कार इज माइन. या पद्धतीने. तर छोटासा डिफरन्स आहे तो तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट तू साठी आपण यू करत असतो आणि मला दे जसे की त्यासाठी आपण यूज करत असतो मी. तर हे खूप बेसिक आहे. जर तुम्हाला इंग्लिश बोलायचं शिकायचं असेल तर तुम्हाला सुरुवात इथून करावी लागेल. म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्वाचा आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या आणि हो व्हिडिओ खाली कॉमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे तू साठी आपण यू यूज करत असतो. आता मराठीमध्ये आपण तू तुम्हाला असं आपण बोलत असतो. एकेरी दुहेरी मान लावून आपण बोलत असतो. रिस्पेक्ट देऊन बोलत असतो. पण इंग्लिशमध्ये तसं काहीच नसतं. आपण रिस्पेक्ट तुम्हालाही बोलायचं असेल तरी तुम्ही बोलणार यू. तुलाही बोलायचं असेल तरी तुम्ही बोलणार यू. तू तुला यासाठी आपण सेमच प्रोनाउन यूज करत असतो ते म्हणजे यू. त्याचप्रमाणे तुझे तर त्यासाठी आपण युअर आणि युअर्स दोघं यूज करू शकतो. जसे की आपण माय माइन बघितलं तसंच युअर आणि युअर्स आपण बोलू शकतो. आता इथे सुद्धा छोटासा फरक आहे. तुम्हाला बोलायचं असेल की ही तुमची कार आहे हे तुमचे पुस्तक आहे किंवा हे तुझे पुस्तक आहे हे तुझी कार आहे तर तुम्ही बोलणार दिस इज युअर कार. दिस इज युअर बुक. पण जर आपल्याला कोणाला सांगायचं असेल ही कार तुझी आहे हे पुस्तक तुझे आहे तर तुम्ही बोलणार दिस कार इज युअर्स. दिस बुक इज युअर्स. तर जेव्हा आपल्याला मालकी दाखवायची असेल तेव्हा फक्त आपण युअर्सचा प्रयोग करणार. त्याचप्रमाणे आम्ही आपण यासाठी आपण यूज करत असतो वी. त्याचप्रमाणे आमच्यासाठी तुम्ही बोलू शकतात अवर आणि अवर्स. याच्यासाठी सुद्धा रूल सेम आहे. मालकी दाखवायची असेल तर तुम्ही बोलणार अवर्स किंवा अवर. इथेही तुम्हाला छोटासा डिफरन्स दिसेल. सेम मी जसं तुम्हाला मागे सांगितलं ही आमची कार आहे दिस इज अवर कार. ही कार आमची आहे दिस कार इज अवर्स. या पद्धतीने तुम्ही बोलू शकतात. त्याच्यानंतर दे साठी आपण बघितलं ते. त्यांच्यासाठी आपण बघितलं देअर. इथेही तुम्ही देअर देअर्स बोलू शकतात. आणि त्यांनासाठी तुम्ही आपण बघितलं देम. ही त्यांची कार आहे दिस इज देअर कार. या पद्धतीने तुम्ही बोलू शकतात. ही कार त्यांची आहे दिस कार इज देअर्स. या पद्धतीने तुम्ही बोलू शकता. त्याच्याप्रमाणे नेक्स्ट आपण त्यांनासाठी काय बघितलं सुहानी? देम. मी त्यांना दिलं. आय गिव्ह देम. व्हेरी गुड. ती साठी शी. तिचेसाठी हर. त्याच इथं सुद्धा आपण हर आणि हर्स यूज करू शकतो आणि तिलासाठी आपण हर. त्याचप्रमाणे तो साठी आपण ही बघितलं. त्याच्यासाठी आपण हिज बघितलं आणि त्यालासाठी आपण बघितलं हिम. ही त्याची कार आहे ही कार त्याची आहे. त्याच्यासाठी तुम्हाला हिज बोलायचं आहे. ओनली हिज. इथं जसं हर आणि हर्स आहे तसं इथं फक्त सेम हिजच आपण यूज करू शकतो दोघं ठिकाणी. जसं की आपल्याला सांगायचं असेल ही कार तिची आहे तर तुम्ही बोलणार दिस इज हर कार. आणि असं बोलायचं असेल की ही तिची कार आहे दिस कार इज हर्स. या पद्धतीने. तसंच सेम सुद्धा तुम्ही बोलू शकता ही त्याची कार आहे दिस इज हिज कार किंवा दिस कार इज हिज. या पद्धतीने तुम्ही बोलू शकतात. सो आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स बघितले. तुम्हाला डिफरन्स सुद्धा लक्षात आला असेल की आपण कशा पद्धतीने त्यांचा यूज करत असतो. आणि हे सगळं बेसिक आहे. 0 पासून जर तुम्हाला इंग्लिश शिकायची असेल तर हे येणं तुम्हाला खूपच गरजेचं आहे. कारण मी बघत असते जे बिगिनर्स आहेत ते ह्या सगळ्यांमध्ये खूपच गडबड करत असतात बोलताना लिहिताना वाचताना. म्हणून आपण आज त्यांना लिहिले सुद्धा आणि त्यांचं वाचन सुद्धा केलं. आय माय माइन मी यू युअर्स या पद्धतीने. सो प्लीज हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा. आणि हो या व्हिडिओला अजून लाईक नसेल केलं तर करून द्या. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आल्या पाहिजेत अशी आमची इच्छा आहे. सो प्लीज लाईक केल्याशिवाय जाऊ नका. आणि जर नवीन असणार आपल्या चॅनलवरती तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या. थँक्यू. थँक्यू. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.